नमस्कार महाराष्ट्र माझा, मी आहे तुमचा पटेल भाऊ। आपल्या मायरानी आयरानी चॅनलचा बुलेटिनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। मित्र, आज बुलेटिनचा महत्त्वाचा विषय आहे। एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये पेरला होता हरभरा, परंतु हरभऱ्याचं उत्पादन योग्य नसल्यामुळे आणि त्याच्यावरती विविध प्रकारचा रोग आल्यामुळे त्याने त्या पूर्ण क्षेत्राला रोटा मारलेला आहे। मित्रो, हे क्षेत्र पाहत आहात तुम्ही, एका शेतकऱ्याचं क्षेत्र आहे। या ठिकाणी तुम्ही जे स्क्रीनवर पाहत आहात, हे हरभरा पिकाला रोटा मारल्यामुळे ही परिस्थिती आपल्याला समोर दिसत आहे। मित्रो, 2 महिन्याचं पीक होऊन गेलेलं होतं, मात्र हरभरा हा पिवळा पडत होता, त्यामुळे त्याचं उत्पादन देखील घटणार होतं। याच कारणाने शेतकऱ्याने हे पीक न घेता पुन्हा पेरणी केलेली आहे गहू या पिकाची। तुम्ही याच्यात पाहू शकता मित्रो, हा पूर्णपणे हरभरा निकामी झाल्यासारखं आपल्या डोळ्यासमोर येतं। मित्रो, शेतकऱ्याचा भाग्याला नेहमी या नैसर्गिक संकटांनी घेरलेलं असतं, परंतु नवीन उमेदीनं, नवीन ताकदीनं या आसमानी संकटांवरती माझा शेतकरी राजा हा विजय मिळवत असतो। आणि याच प्रकारे त्याने पुन्हा प्रयत्न करून आता या क्षेत्रामध्ये गव्हाचं पीक लावलेलं आहे। मित्रो, आता दुसरी महत्त्वाची बातमी आहे। आपण या स्क्रीनवरती पाहत आहात मेंढीचे हे पिलू आहेत। मित्रो, अतिशय मनाला लोभनीय आणि मनाला सुंदर वाटतील असं हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत। मित्रो, प्राणी हे अतिशय सुंदर असतात आणि आपण या प्राण्यांचे चित्र या ठिकाणी पाहत आहोत। ज्यावेळेस आपण यांचं चित्रण करत होतो, त्यावेळेस ते आपल्या अन्नावरती ताव देण्यामध्ये मग्न होते, म्हणून त्यांचं लक्ष आपल्याकडे बिलकुल नव्हतं। परंतु मुख्य प्राणी हे नेहमी दयावान असतात, अतिशय सहनशील असतात आणि हेच आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी दिसत आहेत। हे मेंढीचे 4 ते 5 महिन्याचे पिलू असतील, अतिशय सुंदर, सुबक आणि एकदम दिसायला चांगले, अंगावरती पूर्णपणे लोकर असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। मित्रो, अतिशय मनाला आनंद वाटेल अशा कलरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात। मित्रो, यांना या ठिकाणी त्याचा मालकांनी चारायला आणलं होतं आणि त्या ठिकाणी हे विलोभनीय दृश्य आपल्या डोळ्यासमोर पडलेत। अतिशय मऊ गादीसारखे वाटतात, म्हणून मन विलोभनीय झालं आणि शेवटी त्याच्यावरती हात फिरवावा म्हणून हात फिरवण्याचा प्रयत्न केला। बघा, या ठिकाणी गादीसारखं वाटतो। रंग बघा किती छान आहे, गोरापान रंग म्हणजे पांढरा रंग आणि काळ्या रंगांनी, तसेच आपल्याला तपकिरी रंगाच्या काही मेंढ्या दिसून येत आहेत। लोकर अतिशय सुंदर आहे मित्रो, आणि त्यांचा अंगावरती हात फिरवल्यावरती अतिशय गादीसारखा असा मऊपणा वाटतो। मित्रो, जे याचे मालक असतात हे यांच्यावरतीच आपला जीवन प्रवाह चालू ठेवतात। मुकप्राण्यांना जीवन जगवणं आणि त्यांच्याद्वारे येणारे उत्पादनावरच ते आपला पूर्ण आयुष्य या जंगलामध्ये काढत असतात। मित्रो, तिसरी महत्त्वाची बातमी आहे। आज ख्रिसमस आणि या ख्रिसमसच्या आपल्या सर्व मायरानी आयरानी चॅनलचा सर्व प्रेक्षकांना मनापासून शुभेच्छा। तुमचं नवं वर्ष भरभराटीचं जावो अशी आपण मायरानी आयरानी चॅनलतर्फे प्रभूचरणी प्रार्थना करत आहोत। मित्रो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मी पटेल भाऊ आपली विदा घेतो आणि आज आपला मायरानी आयरानी चॅनलचं बातमीपत्र इथे संपवतो।